सो काल आपण रिपोर्ट जो आहे तो ऑटोमॅटिकली रिफ्रेश कसा करायचा ते बघितलं. ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन दिसते ना? हो सर. रिपोर्ट कसा रिफ्रेश करायचा ऑनलाईन? गेटवे थ्रू. गेटवे आपण का इन्स्टॉल केले? कारण आपला डेटा सोर्स जो होता तो ऑन प्रिमाइसेस होता. तुमचा डेटा सोर्स जर क्लाउड असेल तर तुम्हाला गेटवेची गरज नाही. गेटवे इन्स्टॉलेशन करावं लागत नाही. डायरेक्टली ती जी लिंक येते त्या लिंकवरच क्लिक करून तुम्ही तो डेटा सोर्स क्रिएट करू शकता. ओके. जर मी सेटिंग मध्ये गेलो याच्या, हे दिसते गेटवे आणि क्लाउड कनेक्शन मध्ये. आता माझ्याकडे सपोज गेटवे आहे, सो मला इथे दिसतो. पण जर गेटवे नसेल तर इथे एक लिंक येते अशी, इन्स्टेड ऑफ दिस गेटवे इथे एक लिंक येते. जसं जसं लिंक दिसते तुम्हाला तशी ती लिंक येते ज्या डेटा सोर्स मधून तुम्ही क्लाउडच्या डेटा सोर्स मधून तो डेटा घेतलाय. आणि सेम वे इथे येतं ऍड डेटा सोर्स, किंवा तर क्लिक केल्यानंतर मग पर्टिक्युलर ज्या डेटा सोर्स मधून तुम्ही घेतलाय तिथले क्रेडेन्शियल्स तुम्हाला पास करावे लागतात तिथं. ओके. सो याच्यामध्ये फर्दर ऑप्शन पुढे आहे दिस डेटा सोर्स क्रेडेन्शियल्स. आता सध्या मी गेटवे जो आहे माझा तो गेटवे मी अनइन्स्टॉल केला, त्याच्यामुळे मला ही एरर शो करते. पण तुम्हाला ही एरर शो करणार नाही. इथे तुम्हाला येईल की दिस ॲडमिन हॅज ग्रांटेड द वर्कस्पेस समथिंग असं काहीतरी येईल तुम्हाला. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज द रिफ्रेश. हे रिफ्रेश कशासाठी आहे की तुम्ही हे जे गेटवे शेड्यूल केला आहे आणि इथे जो रिपोर्ट येतो तुम्ही आता सध्या त्याला मॅन्युअली रिफ्रेश केला, राईट? रिफ्रेश बटनवर क्लिक करून तुम्ही इथे तो रिफ्रेश केला. पण तेच मॅन्युअल जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन आपल्याला ऑटोमॅटिक करता येतं. कसं? रिफ्रेशवर जाऊन रिफ्रेश ऑन करणं आणि मग इथे रिफ्रेश फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट करू शकता की तो रिपोर्ट जो आहे तो आपल्याला डेली रिफ्रेश करायचा आहे की वीकली करायचा आहे. जर मी डेली सिलेक्ट केलं तर आपण पॉवर BI प्रो लायसन्स यूज करतोय. सो प्रोला जी लिमिट आहे ती 8 टाइम आहे, दिवसातनं 8 वेळेस. नेक्स्ट पॉइंट येतो टाइम झोन. तुम्ही ज्या टाइम झोन मध्ये आहात, लेट्स से तुम्ही तो रिपोर्ट सिंगापूरच्या क्लायंटसाठी डेव्हलप केलेला आहे, सो तुम्हाला इंडियन टाइम टाकून चालणार नाही, राईट? आता सिंगापूरचा टाइम आपल्यापेक्षा 2.5 तासाने तो पुढे आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे 9:30 वाजतात तर त्यांच्याकडे, किंवा आपल्याकडे 7 वाजता तर त्यांच्याकडे 9:30 वाजतात सकाळचे. मग तुम्ही जर इंडियन टाइम नुसार जर टाइम सेट केला, जसे तुम्ही 7 वाजताचा जर रिफ्रेश लावलाय त्याला सकाळचा, तर ऍक्च्युली त्यांचा टाइम झोन नुसार तो किती वाजता होईल? 9:30 वाजता रिफ्रेश होईल. सो टाइम झोन इम्पॉर्टंट आहे सेट करणं तुमच्या कस्टमरच्या क्लायंटच्या लोकेशन नुसार. लेट्स से मी जर इथे आता सध्या आपण इंडियामध्ये आहे, आपला सर्व्हर इंडियामध्येच आहे, सो मी इंडियन टाइम घेईल इथे. ठीक आहे. जसं हा UTC चेन्नई, कोलकाता, मुंबई. आणि नंतर इथे टाइम मध्ये ऍड अनदर टाइम जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला तो टाइम सेट करायचा आहे, किती वाजता हा रिफ्रेश करायचा. हा जो टाइम असतो लेट्स से 1 नंतर लेट्स से इथे बघा 30 येते, म्हणजेच असं मधला टाइम सेट नाही करू शकत. 1 वाजून 15 मिनिटं 16 मिनिटं असं नाही करता येणार. आपल्याला अर्ध्या तासाचं स्लॉट दिलेले असतात. सो तुम्ही 1 वाजताचा लावू शकता किंवा 1:30 वाजताचा लावू शकता, अगेन 2चा लावू शकता, 2:30चा लावू शकता. सो डिपेंड अपॉन AM PM तुम्ही तो सेट करू शकता. मोस्टली आपण जो टायमिंग असतो तो रात्रीच्या वेळेस देतो, त्यावेळेस सर्व्हरवर लोड नसतो जास्त, किंवा पहाटेच्या वेळेस 2, 3, 4च्या आसपास टायमिंग आपण सेट करतो, जेणेकरून त्यावेळेस वर्किंग नसतं, ऑफिसेस त्यांचे उघडलेले नसतं आणि सर्व्हर मोकळा असतो, सर्व्हरवर काही लोड नसतं. नाही तर वर्किंग आवर्समध्ये सर्व्हरवर लोड असतो, भरपूर युजर सर्व्हर यूज करत असतो. सो रिफ्रेशला मे बी टाइम लागू शकतो किंवा फेल होऊ शकतो. म्हणून ज्यावेळेस सर्व्हरवर लोड कमी असेल त्यावेळेस आपण रिपोर्ट रिफ्रेशचा टाइम देतो. आपण हे क्लायंट बरोबर डिस्कस करतो की तुम्हाला जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट किती वाजता हवा आहे बाबा, रिफ्रेश टायमिंग किती वाजता ठेवायचं, तुमचा सर्व्हर कधी फ्री असतो ते तुम्हाला सांगतात की लेट्स से 12च्या नंतर आमचा सर्व्हर फ्री असतो, 8च्या नंतर फ्री असतो. त्या हिशोबाने तुम्ही टायमिंग सेट करू शकता. आता प्रो लायसन्स प्रमाणे जर मी इथे ऍड अनदर टाइम जर करत गेलो, आपल्या प्रोची लिमिट किती? 8 वेळा रिफ्रेश देऊ शकतो. ठीक आहे. सी 8 वेळा झाल्यानंतर इथे मला येत नाही ऍड अनदर टाइम, म्हणजेच मी दिवसातनं 8 वेळा तो रिपोर्ट रिफ्रेश करू शकतो. ओके. पण तेच पॉवर BI प्रीमियम या लायसन्सिंग मध्ये हे जे लिमिट आहे ते तुम्ही 48 टाइम्स देऊ शकता. 48 टाइम्स म्हणजेच दिवसाला किती वेळा? 48 वेळा. हे जे टाइम झोन आहेत हे तुम्हाला अर्ध्या तासाला देता येतील. जर मी स्लॉट जर बघितले तर अर्ध्या तासाचे स्लॉट आहे.
24 तासाला जर मी एका तासाला 2 वेळा देता येईल, म्हणजे 24 दुने 48 वेळा. सो पॉवर BI प्रीमियम लायसन्स असेल तर हे 48 वेळा सेट करता येतं, प्रो लायसन्स असेल तर 8 वेळा सेट करता येतं. ओके. वन्स तुम्ही टाइम सेट केला की तुम्ही काय करायचं, अप्लाय म्हणायचं, म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइमला तुमचा रिपोर्ट ऑटोमॅटिकली रिफ्रेश होईल. सर मी इथे जर मी 5:30 PM चा टाइम दिलाय. आता हा रिफ्रेश होणार नाही माझा रिपोर्ट. का होणार नाही? कारण माझ्याकडे गेटवे नाही आहे सध्या. हा जो गेटवे माझा मी जो काल इन्स्टॉल केला होता तो मी अनइन्स्टॉल केलेला आहे. सो तो मला मी जर सेटिंग मध्ये जाऊन चेक केलं गेटवेची कंडिशन मॅनेज गेटवे मध्ये, तो हा मला काय दाखवते, स्टेटस ऑफलाईन दाखवत असेल, ऑनलाईन नाही आहे, कारण दुसरा गेटवे माझा ऑन आहे सध्या, जो माझा कंपनीचा जो आहे तो. ओके, ठीक आहे. हे झालं रिफ्रेशचं. नाव ऑलमोस्ट आपण सगळं कव्हर केलेलं आहे पॉवर BI सर्व्हिसेस मधलं. एक टॉपिक राहिले, डॅशबोर्ड क्रिएशन. डॅशबोर्ड क्रिएशन म्हणजे काय, तुमच्याकडे हे जे तुमचे रिपोर्ट आहेत, आता लेट्स से मी हा रिपोर्ट ओपन केला. डॅशबोर्ड म्हणजेच काय की मल्टिपल पेजेसचा रिपोर्ट असू शकतो. जसं की आपला हा ॲडव्हेंचर वर्क आहे, याच्यामध्ये 2 पेजेस आहेत, 3 पेजेस, वॉट एव्हर पेजेस आहेत. तर मला असं वाटतं की सपोज लेट्स से दिस व्हिज्युअल, हे व्हिज्युअल जे आहे हे व्हिज्युअल इम्पॉर्टंट आहे, आणि कस्टमर डिटेल मधलं लेट्स से दिस व्हिज्युअल, टोटल ऑर्डर क्वांटिटी, हे व्हिज्युअल माझं इम्पॉर्टंट आहे. तर मला हे दोन्ही व्हिज्युअल बघण्यासाठी हा रिपोर्ट ओपन करावा लागतोय, आणि प्रत्येक पेजवर जाऊन ती व्हिज्युअल बघावं लागते, राईट. सो डॅशबोर्डच्या मदतीने आपण काय करू शकतो, ते एकाच पेजवर घेऊ शकतो आणि फक्त एक सेपरेट त्या 2 व्हिज्युअलचं एक डॅशबोर्ड बनवू शकतो. डॅशबोर्डचा मिनिंग काय होतो, डॅशबोर्ड्स आर क्रिएटेड फ्रॉम रिपोर्ट्स. इट इज नथिंग बट अ कलेक्शन्स ऑफ टाइल्स. टाइल्स म्हणजे काय, ही पर्टिक्युलर जे रिपोर्टच्या पेजवर तुम्हाला हे जे व्हिज्युअल दिसत आहे ते, या व्हिज्युअलला टाइल्स म्हणतात. सो इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ टाइल्स. ओके. सो मी हे व्हिज्युअल सिलेक्ट करतोय, त्यावेळेस इथे बघा मला इथे पिनचा ऑप्शन येतो, पिन व्हिज्युअल्स. जसं नॉर्मली ऑफिस बोर्ड्स किंवा व्हाईट बोर्ड्स असतात, आपण काही इम्पॉर्टंट नोटीस वगैरे असतात ते आपण काय करतो, पिन करून ठेवतो त्या बोर्डवर. सो सेम कन्सेप्ट आहे. मी काय करतो, ह्याला पिनवर क्लिक करतोय, पिन व्हिज्युअल. जसं मी पिन व्हिज्युअलवर क्लिक करेल, इथे मला विचारेल तो की हा जो व्हिज्युअल आहे हा तुम्हाला डॅशबोर्डवर पिन करायचा आहे, तर नवीन डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे की एक्झिस्टिंग डॅशबोर्डला हे पिन करायचं आहे. आता माझ्याकडे कुठलाच नवीन डॅशबोर्ड नाही, सो मी नवीन डॅशबोर्ड म्हणतोय. लेट्स से मी याला नाव देतोय टेस्ट डॅशबोर्ड. ओके, आणि याला पिन म्हणतो. हे व्हिज्युअल पिन झालं याला. ओके. आता जर मी वर्कस्पेस मध्ये गेलो तर इथे मला या रिपोर्ट बरोबर एक डॅशबोर्ड पण दिसेल, इथे टेस्ट डॅशबोर्ड. या डॅशबोर्डला जर मी ओपन केलं तर ते पर्टिक्युलर व्हिज्युअल मला इथे दिसेल. ओके. याची जी साईज वगैरे आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता, अरेंज करू शकता व्हिज्युअल्स. ठीक आहे. मी हे एक व्हिज्युअल इथे पिन केलं. आता मला लेट्स से दुसरं व्हिज्युअल जे आहे दुसऱ्या पेजवरचं ते पिन करायचं ह्या डॅशबोर्डला. लेट्स से मी परत रिपोर्ट ओपन करेल आणि आता दुसऱ्या पेजवर जाईल, लेट्स से कस्टमर डिटेलच्या पेजवर गेलो आणि मला हे जे डोनट चार्ट आहे हा डोनट चार्ट पिन करायचा आहे. सो मी त्याला सिलेक्ट करेल, अगेन त्याचा पिनचा ऑप्शन दिसेल, पिनवर क्लिक करेल. अगेन परत सेम विंडो येईल माझ्याकडे की हे जे व्हिज्युअल आहे ते कुठल्या डॅशबोर्डला पिन करायचं, एक्झिस्टिंग वाल्या की नवीन वाल्या. मला एक्झिस्टिंग करायचं. सो माझा जो एक्झिस्टिंग वाला तो इथे लिस्ट मध्ये मला दिसेल. तो मी माझ्याकडे मल्टिपल असतील तर मी मल्टिपल लिस्ट मधनं सिलेक्ट करू शकतो की कुठल्या डॅशबोर्ड मध्ये मला त्याला पिन करायचं. सो मी याला इथे पिन म्हणेल. ओके, हा पिन झाला. नाव अगेन आय गो टू माय वर्कस्पेस आणि हा टेस्ट डॅशबोर्ड ओपन केला तर इथे मला हे 2 व्हिज्युअल दिसतील. सो इन्स्टेड ऑफ ओपनिंग रिपोर्ट, हा रिपोर्ट ओपन करण्यापेक्षा मी काय करेल, डॅशबोर्ड ओपन करूनच ते सगळे व्हिज्युअल बघेल एकाच ठिकाणी, राईट. होऊ शकतं की तुमच्या पेजेसमध्ये मल्टिपल पेजेस आहेत, 10, 20, 30 पेजेस आहेत. तर सगळेच पेजेस चेक करण्यापेक्षा मी त्याचा एक डॅशबोर्ड बनवेल आणि तो डॅशबोर्ड चेक करेल. ठीक आहे. एका रिपोर्ट पासून तुम्ही मल्टिपल डॅशबोर्ड बनवू शकता, त्याला असं काही लिमिट नाही की इतकेच बनवले पाहिजे की. ठीक आहे. आता सेकंड
पॉइंट पिक्चर मध्ये येतो की हे जे डॅशबोर्ड आपण बनवतोय, राईट, हे डॅशबोर्ड रिफ्रेश कसे होतात. तर तुमचे रिपोर्ट ज्यावेळेस रिफ्रेश होतो हा डॅशबोर्ड ऑटोमॅटिकली रिफ्रेश होतो. याला असं सेपरेट रिफ्रेशसाठी काही बटन नाही इथे बघा. जसं हा डेटा सेट आहे याला इथे रिफ्रेशला बटन आहे, पण ह्या डॅशबोर्डला असं रिफ्रेशला बटन नाही आहे. सो तुमचा डेटा सेट रिफ्रेश झाला, शेड्यूल रिफ्रेश जे तुम्ही लावले, जसं मी 5:30 वाजताचा लावला, तर त्यावेळेस जो रिफ्रेश होईल तो अपडेटेड डेटा जो आहे तो हा या डॅशबोर्डमध्ये दिसेल तुम्हाला, अपडेट होऊन ऑटोमॅटिकली. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज की आता इथे लेट्स से ह्या आरडीबी टेस्ट नावाच्या वर्कस्पेस मध्ये इथे माझा एक रिपोर्ट आहे. असं कन्सिडर करा की इथे माझ्याकडे मल्टिपल रिपोर्ट्स आहेत, 2 3 4 5 6 10 रिपोर्ट्स आहेत. सो आता मी जसा हा रिपोर्ट ओपन केला DA7 ॲडव्हेंचरवर आणि याच्यातल्या काही पेजेस मधले व्हिज्युअल त्या डॅशबोर्डला पिन केले. सपोज मी दुसरा एखादा रिपोर्ट इथे असेल तर तो रिपोर्ट मी ओपन करून सेम डॅशबोर्डला पिन करता येईल का व्हिज्युअल मला? येईल का करता? Let's say go to the desktop. हा जो रिपोर्ट आहे आपला हा आपण पब्लिश करूया DA7 ॲडव्हेंचर. सगळ्यात पहिले काय करावं लागेल? साइन इन करावं लागेल. ठीक आहे, मी याला पब्लिश करतोय आरडीबी टेस्ट या वर्कस्पेस मध्ये. ठीक आहे, माझ्याकडे 2 रिपोर्ट तिथे आता. आता हा मी फर्स्ट रिपोर्ट ओपन केला होता, त्याच्यातले काही व्हिज्युअल स्पिन करून मी हा डॅशबोर्ड बनवला. आता मी सेकंड रिपोर्ट ओपन केला आणि मला या रिपोर्ट मधलं लेट्स से असं कन्सिडर करत होतं की दिस इज डिफरंट रिपोर्ट. सो लेट्स से मी हे KPI घेते, मला हे KPI पिन करायचे. हा सेकंड रिपोर्ट आहे. ज्यावेळेस मी ह्या पिनवर क्लिक करतोय इथे मला अगेन तो काय विचारते पॉपअप की हे जे व्हिज्युअल आहे हे एक्झिस्टिंग डॅशबोर्डवर पिन करायचं आहे की नवीन बनवायचं. एक्झिस्टिंग म्हणजे जो माझा डॅशबोर्ड बनवला आहे मी ऑलरेडी फर्स्ट रिपोर्टवर, तो पण इथे लिस्टमध्ये दिसतोय मला. सो मी जर पिन केलं तर तो पिन झाला तिथे, राईट. आणि टेस्ट डॅशबोर्ड जर मी ओपन केला तर तिथे ते मला KPI पण दिसते आता. म्हणजेच एकाच वर्कस्पेसमध्ये जर मल्टिपल रिपोर्ट्स असतील तर त्या मल्टिपल रिपोर्ट्सचे तुम्ही एक कंबाईंड डॅशबोर्ड बनवू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे.
याच्यावर सिनारिओ तुम्हाला विचारतात इंटरव्ह्यू मध्ये की लेट्स से माझ्याकडे मल्टिपल रिपोर्ट्स आहेत एका वर्कस्पेसमध्ये, सो मला कंबाईनली डॅशबोर्ड बनवता येईल का त्याचा? आन्सर इज येस. ओके. नाव नेक्स्ट सिनारिओ की माझ्याकडे सपोज 2 वेगवेगळे वर्कस्पेस आहेत आणि 2 वेगवेगळ्या वर्कस्पेसमध्ये वेगवेगळे रिपोर्ट ठेवलेले आहेत, तर मग दोन्ही वर्कस्पेसचा मिळून कंबाईनली एक डॅशबोर्ड बनवता येईल का? आता आपण काय बघितलं, एका वर्कस्पेस मधल्या मल्टिपल रिपोर्ट्सचा कंबाईनली एक बनवला. पण जर मल्टिपल वर्कस्पेस असतील आणि मल्टिपल वर्कस्पेसच्या रिपोर्ट्सचे कंबाईनली एक डॅशबोर्ड बनवायचं, तसं बनवता येईल का? येईल बनवता? ठीक आहे. ओके. अजून कोणाचं काही मत? ठीक आहे. आणि लेट्स से काय केलं आता, तो माझा जो सेकंड रिपोर्ट होता तो आता टेस्ट वर्कस्पेस मध्ये पब्लिश करतोय. मी एकच रिपोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिश करतोय, पण असं कन्सिडर करून चला की दिस इज डिफरंट रिपोर्ट्स. ठीक आहे. So again I go to my workspace list over here and I'll refresh this. ठीक आहे. सो माझ्याकडे जर मी वर्कस्पेस मध्ये बघितलं, 2 वर्कस्पेस आहेत. एक हे आरडीबी टेस्ट नावाचं आहे, त्याच्यामध्ये माझे 2 रिपोर्ट आहेत. या दोघांचा कंबाईनली आपण एक डॅशबोर्ड बनवलाय. आता मला काय करायचंय, हा जो माझा सेकंड वर्कस्पेस आहे टेस्ट वर्कस्पेस, याच्यातला हा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मधले काही व्हिज्युअल पिन करायचे एक्झिस्टिंग डॅशबोर्डला. सो मी हा रिपोर्ट ओपन केला, लेट्स से हा कुठला सेकंड वर्कस्पेस मधला, से हे व्हिज्युअल घेऊ. चला कुठलं पण घेऊ शकता. ज्यावेळेस मी ह्या व्हिज्युअलला पिन करतोय ना, हे बघा इथे काय मला दाखवत, ठीक आहे डॅशबोर्डला पिन होईल, पण एक्झिस्टिंग डॅशबोर्ड मध्ये काही दाखवतंय का? इथे काय मला म्हणते, न्यू डॅशबोर्ड म्हणते, राईट. म्हणजेच वर्कस्पेस जर वेगवेगळे असतील तर त्याचा कंबाईनली एक डॅशबोर्ड नाही बनवू शकत तुम्ही. एका वर्कस्पेस मध्ये त्या वर्कस्पेस मध्ये प्रेझेंट असलेले सगळे रिपोर्टचा कंबाईनली एक बनवू शकता, पण मल्टिपल वर्कस्पेस मध्ये असणाऱ्या रिपोर्टचा कंबाईनली एक नाही बनवू शकत. सो ह्याला सोल्युशन काय, एक तर जो सेकंड वर्कस्पेस आहे त्याच्यातले रिपोर्ट फर्स्ट वर्कस्पेस मध्ये पब्लिश करा आणि देन कंबाईनली तुम्ही एक डॅशबोर्ड बनवू शकता. क्लिअर आहे? कन्फ्युजन नाही ना काही याच्यात? ओके. ऑनलाईन स्टुडंट समजलं हे डॅशबोर्ड? येस येस. ओके फाईन. ओके देन पॉवर बेस्ड सर्व्हिसेस मध्ये पण आपला ऑलमोस्ट सगळं कव्हर झालंय, इम्पॉर्टंट आस्पेक्ट. आता प्रोजेक्ट बद्दल आपण थोडं डिस्कस करूया. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे, कुणाला टॉपिक कुठला समजला नाही, किंवा एखादा टॉपिक तुम्हाला पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये काही क्युरीज आहे, असं काही आहे? सगळ्यांना विचारते, ऑनलाईन स्टुडंट ऑफलाईन स्टुडंट. सर ते डायनॅमिक RLS परत एकदा सांगता का? डायनॅमिक RLS. हम्म. ओके. सो बेसिकली RLS ही कन्सेप्ट समजली. RLS आपण का अप्लाय करतो? ओके. सो बेसिकली रो लेवल सेक्युरिटी ज्याला आपण RLS असं म्हणतो, ही बेसिकली आपण आपल्या डेटावर एक रिस्ट्रिक्शन लावतो, एक फिल्ट्रेशन लावतो, जे फिल्ट्रेशन आपण आपले जे युजर्स आहेत त्या डेटाला, त्या रिपोर्टला कन्झ्युम करणारे, त्या युजर्सवर आपण कंट्रोल करतोय डेटाचं. की जसं एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं की माझ्याकडे वेगवेगळ्या कंट्रीज आहेत आणि त्या कंट्रीज मध्ये जे युजर्स आहेत त्या युजर्सला आपण जो डेटा आपल्याला शो करायचा आहे त्याचा आपण एक रोल्स क्रिएट करतो. ठीक आहे. जे की आपण स्टॅटिक रोल लेवल सिक्युरिटी मध्ये बघितलं होतं की लेट्स से मी कॅनडाचा किंवा ऑस्ट्रेलियाचा एक रोल क्रिएट करतो आणि त्या रोलचा ऍक्सेस मी त्या युजरला देतो, म्हणजे त्या युजरला त्या पर्टिक्युलर
कंट्रीचाच फक्त डेटा दिसतो. ठीक आहे, स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी मध्ये काही इश्यू नाही, बरोबर का आहे इश्यू? येस. नो सर. ओके, सो नेक्स्ट पार्ट कम इन पिक्चर की डायनेमिक रो लेवल सिक्युरिटी का यूज करायची. जसं आपण एक स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटीमध्ये रोल्स क्रिएट केले होते, तर आपल्याकडे ज्यावेळेस लिमिटेड रोल्स होते, जसं माझ्याकडे कंट्रीचा जो ॲक्सेस द्यायचा आहे मला युजर्सला, तर माझ्याकडे 4-5 कंट्री, इट्स फाईन, मी कंट्रीचे रोल्स क्रिएट करून ज्या ज्या युजर्सला त्या त्या कंट्रीचा ॲक्सेस हवा आहे त्या युजरला मी त्या कंट्रीच्या रोलमध्ये ॲक्सेस देईन. पण जर माझ्याकडे लेट्स से वर्ल्ड वाईड 124 या 130 समथिंग ज्या काही कंट्रीज आहेत त्या सगळ्या कंट्रीज असतील आणि मला ॲक्सेस सपोज एखाद्या युजरला मल्टिपल कंट्रीजचे द्यायचे, सो मला अकॉर्डिंगली रोल क्रिएट करावं लागतील, कारण आपण जे रोल क्रिएट केले ते फर्स्ट ऑफ ऑल एका कंट्रीसाठी होते. जर मला आता त्या युजरला 2 कंट्रीचा ॲक्सेस द्यायचा असेल, मला अजून एक रोल क्रिएट करावा लागेल ज्याच्यामध्ये कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचा ॲक्सेस असेल. परत एक रोल क्रिएट करावा लागेल जसे ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचा द्यायचा आहे. 2, 3, 4 जसे जसे तुमच्या रिक्वायरमेंट वाढत जातील, त्या युजरची ॲक्सेस रिक्वायरमेंट वाढत जाईल, तसे तसे तुमचे रोल्स वाढत जातील. आणि नंतर एक टाइम असा येईल की तुमच्याकडे इतके रोल्स होतील की आपल्याला ते समजणार नाही की आपण कुठला ॲक्सेस कुठल्या युजरला दिलाय. उद्या जर तुम्हाला सांगितले की हा या पर्टिक्युलर युजरचा ॲक्सेस काढून टाका, सो आपल्याला सगळेचे सगळे रोल्स परत चेक करावं लागतील आणि आपण कुठल्या याच्यामध्ये त्याला ॲक्सेस दिलाय ते आपल्याला चेक करून मग त्याचा ॲक्सेस रिमूव्ह करावा लागेल. हे खूप डिफिकल्ट आहे मॅनेज करणं. सो त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग ॲक्सेस युजर्स ऑन द बेसिस ऑफ फिल्टरिंग क्रायटेरिया किंवा जी फील्ड आहे, जसं कंट्रीची फील्ड आहे त्या बेसिसवर देण्यापेक्षा त्या युजरच्या ईमेल ॲड्रेसच्या बेसिसवर आपण देतोय. आपण आधीच एक प्री डिफाईन स्ट्रक्चर क्रिएट करतोय, एक टेबल क्रिएट करतोय ज्याच्यामध्ये आपण मेन्शन करतोय की दिस पर्टिक्युलर युजरला कॅनडाचा रोल आहे किंवा दिस पर्टिक्युलर युजरला ऑस्ट्रेलियाचा ॲक्सेस आहे. आपण एक टेबल क्रिएट केला, ॲक्सेस मॅनेजमेंट शीट क्रिएट केली ज्याच्यामध्ये आपण ईमेल ॲड्रेस आणि त्या ईमेलसाठी त्या पर्टिक्युलर युजरला कुठला ॲक्सेस आपल्याला द्यायचा हे आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलं. एकदा तो टेबल आपल्याकडे क्रिएट झाला, म्हणजे ती एक एक्सेल फाईल आपल्याकडे क्रिएट झाली, तर ती मेंटेन करणं किंवा त्याच्यामध्ये शोधणं इझी आहे. एखादा ईमेल ॲड्रेस त्याच्यामध्ये शोधणं सोपं आहे किंवा त्याचा ती पर्टिक्युलर रो डिलीट करणं किंवा नवीन रो ॲड करणं हे इझी आहे, बरोबर. सो मग तो ॲक्सेस मॅनेजमेंट शीट आपण नंतर काय केलं, आपल्या मॉडेलमध्ये त्याला गेट केलं, गेट इनच्या ऑप्शन थ्रू, म्हणजेच मॉडेलमध्ये त्याला इन्क्लूड केलं. मग फिल्ट्रेशन जो क्रायटेरिया होता आपला की कंट्रीच्या बेसिसवर, कंट्रीचा जो कॉलम होता तो होता टेरिटरीच्या टेबलमध्ये. सो जी ॲक्सेस मॅनेजमेंट शीट आपण ओपन केली त्याच्यामध्ये कॉलम आहे कंट्रीचा, सो त्या कंट्रीच्या कॉलमला आपण कनेक्ट केलं टेरिटरीच्या कंट्रीच्या कॉलमला. इन शॉर्ट आपण असं कन्सिडर करतोय की जर त्या पर्टिक्युलर युजरनी, जसं आपण आता ईमेल ॲड्रेस पुट करतोय, लॉग इन करतोय पॉवर BI सर्व्हिसेसला लॉग इन करण्यासाठी, तर तो ईमेल ॲड्रेस तो काय करतोय, पकडतोय, तो कन्सिडर करतोय, कारण पॉवर BIला माहिती की हा या पर्टिक्युलर युजरचा ईमेल ॲड्रेस काय आहे, त्याने जे लॉग इन केले त्या ईमेल ॲड्रेसने. मग तो चेक करतो की त्या ईमेल ॲड्रेसला ॲक्सेस मॅनेजमेंट शीटमध्ये काय फिल्ट्रेशन दिलंय का, रो लेवल सिक्युरिटी तुम्ही अप्लाय केलेली आहे का डेटा सेटवर. मग जर त्याला रो लेवल सिक्युरिटी, कारण तुम्ही रो लेवल सिक्युरिटीमध्ये जो एक रोल क्रिएट केलेला आहे युजर प्रिन्सिपल नेमचा, बरोबर, आपण एक ॲक्सेस नावाचा रोल क्रिएट केला होता ज्याच्यात फंक्शन यूज केलं होतं युजर प्रिन्सिपल नेम, आणि ॲक्सेस मॅनेजमेंट शीटच्या ईमेल ॲड्रेसच्या कॉलमवर आपण काय केलं होतं, तो फिल्टर लावला होता, बरोबर. म्हणजेच ॲक्सेस मॅनेजमेंट शीटमध्ये तो पर्टिक्युलर युजरला जी कंट्रीचा ॲक्सेस आपण असाइन केलेला आहे तो फिल्ट्रेशन जेव्हा तो युजर लॉग इन करेल सिस्टमला पॉवर BIला तेव्हा तो बाय डिफॉल्ट लागून येईल, कारण तुम्ही त्याच्या डेटा सेटवर ती RLS अप्लाय केलेली आहे. ओके, म्हणून पर्टिक्युलर युजरला ज्यावेळेस तो लॉग इन करतो त्यावेळेस फक्त आणि फक्त तेवढ्याच कंट्रीचा डेटा दिसतो जेवढा तुम्ही त्याला असाइन केलेला आहे. ठीक आहे. येस सर. ओके. मी तुम्हाला ती एक लिंक पण दिली होती युट्यूबची, ती बघितली सगळ्यांनी? येस सर. ओके, त्याच्यामध्ये अजून सुद्धा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. काही डाऊट असेल तर त्याच्यामध्ये क्लिअर होतील. एकदा रो लेवल सिक्युरिटी जी आहे ती स्वतः अप्लाय करून बघा, तरच तुमच्या लक्षात येईल की स्टेप्स कशा आहेत त्या. ठीक आहे, जोपर्यंत स्टेप्स तुमच्या हाताखालनं जाणार नाही तोपर्यंत ते वरवरच समजेल तुम्हाला. फक्त एकदा तुम्ही स्वतः करून बघितलं की ते तुम्हाला रिकॉल करायला इझी जाईल नंतर.
कारण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला स्टेप वाईज त्यांना सांगावं लागतं की मी कुठल्या कुठल्या स्टेप परफॉर्म केल्यात RLS अप्लाय करण्यासाठी. तिथे तुम्हाला नुसतं असं सांगून जमत नाही की हा 2 टाईप आहेत, स्टॅटिक रो लेवल आणि डायनेमिक रो लेवल. ते तुम्हाला स्पेशली विचारतात की डायनेमिक रो लेवल सिक्युरिटीला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स केल्या. कारण इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही आता सपोज तुम्हाला जर RLS चा टॉपिक दिला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला RLS माहिती आहे का, सो मग रो लेवल सिक्युरिटीवर तुम्हाला जेवढं काही माहिती आहे ते तुम्ही त्यांना सांगा तिथे. कारण एक क्वेश्चन आपल्याकडे आला तर त्याच्यावर ऍटलिस्ट 5-10 मिनिटं तुम्ही बोलले तर तुमचा इंटरव्ह्यूचा जो टाइम असतो तो कमी होतो. ठीक आहे, कारण ऍटलिस्ट 30 मिनिट्स तुमच्याकडे असतात इंटरव्ह्यूसाठी. मग जी गोष्ट आपल्याला येते, जो क्वेश्चन्स आपल्याला येतोय त्याचा आन्सर ब्रीफली द्या, जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यूचा टाइम जसा कमी होईल तर नेक्स्ट क्वेश्चन्स कमी येतील. तुम्ही जेवढे शॉर्ट्स मध्ये उत्तर देताल तेवढे जास्त क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये येतील. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुमची इंट्रोडक्शनला तिथे थोडासा वेळ घ्या, थोडी स्लो जा इंट्रोडक्शन, घाई गडबडीत सांगू नका, घाई गडबडीत चुका होतात सांगताना, थोडी स्लो घ्या, थोडी प्रॅक्टिस करा इंट्रोडक्शनची आरशासमोर की माझं नाव हे, मी इथला आहे, मी ग्रॅज्युएशन हे केलंय. एक्सपिरियन्स वाले कोणी असतील तर त्यांनी एक्सपिरियन्स बद्दल त्याच्यात मेन्शन करा की माझा एक्सपिरियन्स एवढा एवढा आहे, मी कुठले कुठले प्रोजेक्ट्स केलेत, रिसेंट प्रोजेक्ट माझा कुठला होता, त्याच्यामध्ये मी काय काय KPIs बनवलेत, हे सगळं तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगावं लागतं. तरच ती इंट्रोडक्शन इफेक्टिव्ह मानली जाते. जस्ट तुम्ही एक इंट्रोडक्शन तुमचं नाव सांगितलं, हा मला एवढं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि झाली माझी इंट्रोडक्शन, नाही. सो मग ते तुमचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो इंटरव्ह्यूवर की तुम्ही जस्ट एक आपण जे म्हणतो ना उडवा उडवीची उत्तर देतो. ठीक आहे, ज्या माणसाला खरंच एक्सपिरियन्स असतो तो ते ब्रीफली एक्सप्लेन करतो, ज्याला एक्सपिरियन्स नाही आणि फक्त दाखवतोय तो मग ते टाळण्याचा प्रयत्न करतो. ते मग ते समोरच्या माणसाच्या लक्षात येऊन जातं की तुम्ही हे टाळताय म्हणून आन्सर देणं. ठीक आहे, आपण एक्सपिरियन्स लावतोय तर आपल्याला तो जस्टिफाय पण करता आला पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे तेवढं नॉलेज पण आपण ठेवलं पाहिजे. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट येतो आपल्या प्रोजेक्टचा. सो आपण जे प्रोजेक्ट ठेवलेले आहेत ते ठेवलेले आहेत MySQL डेटाबेसला. ठीक आहे, तर हे कनेक्टरची लिंक आहे, या स्टेप्सची जी लिंक आहे ही मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड केलेली टेक्स्ट फाईल. ठीक आहे, ही डाउनलोड करून घ्यायची. याच्यामध्ये स्टेप्स दिले आहेत. फर्स्ट स्टेप्स काय आहे की हे कनेक्टर इन्स्टॉल करा तुमच्या सिस्टममध्ये. सो मी जर गुगलला गेलो, ही लिंक कॉपी केली आणि गुगलला जर मी जस्ट इथे टाकली ती लिंक, हे काय आहे, MySQL चे कनेक्टर आहे. ठीक आहे, इथे बस कम्पॅटिबिलिटी तुमची सिस्टमची वगैरे घ्यायची आणि याला डाउनलोड करायचं. डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, सो मी परत करणार नाही इथे. ठीक आहे, डाउनलोड करायचे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं. सिम्पल जसं आपण प्रोग्राम रन करतो, नेक्स्ट 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 करत इन्स्टॉलेशन होऊन जाईल याचं लगेच. एकदा की हे इन्स्टॉल झालं तुमचं, देन काय करायचंय, आता पॉवर BI ओपन करायचं. लेट मी क्लोज दिस, फ्रेश फाईल. त्यांना गेट डेट मध्ये जाणार आहे, इथे मोर मध्ये इथे कनेक्टर असतात आपले, इथे सर्च करेल MySQL, येते MySQL डेटाबेस. ह्या MySQL डेटाबेसला सिलेक्ट करून याला म्हणेल कनेक्ट. सगळ्यात पहिली पॉपअप तुमच्या समोर येते, MySQL डेटाबेसला तुमचा सर्व्हर आणि डेटाबेस नाम पास करा म्हणून. सर्व्हरचे क्रेडेन्शियल इथे तुम्हाला दिलेले आहेत. दिस इज युअर सर्व्हर, याला मी कॉपी करतोय, इथे पेस्ट केलं. डेटाबेस मध्ये लेट्स से आय पुट दिस
sales data now. Okay, after this I hit OK. सेकंड ऑप्शन मध्ये तो तुम्हाला विचारेल की ऑथेंटिकेशन विचारले ते. इथे मी विंडोज नाहीये, मी डेटाबेस ऑथेंटिकेशन माझ्याकडे आहे, जे आपल्याला इथे विंडोज म्हणजे तुमच्या सिस्टमचं डेटाबेस तुमच्या सिस्टम मध्ये आहे का नाही, तो सर्व्हरवर ठेवलेला. ठीक आहे, दिस इज नथिंग बट तुमच्या दिस रूट इज युअर युजर नेम. युजर नेमच्या जागी रूट टाका, पासवर्डच्या जागी पासवर्ड टाका. हा पासवर्ड आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट आय विल सी कनेक्ट. कनेक्ट झाल्यानंतर डेटाबेस मधले जे टेबल्स आहेत ते टेबल्स तुम्हाला इथे शो व्हायला सुरुवात करतील. ठीक आहे, जसं इथे आता सेल्सचा टेबल आहे फक्त एक. जसं मी या टेबलला सिलेक्ट करा की हा डेटा मला इथे दिसेल. देन सेम प्रोसेस, ट्रान्सफॉर्म और लोड. तुम्हाला टेबल्स लोड करून घ्यायचे, देन नीड टू डू व्हॉट एव्हर वी डू. ठीक आहे, इथपर्यंत तर आपण केले ना. इथपासून पुढची स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत की अदरवाईज तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं की लोड करायचं. ट्रान्सफॉर्म करून घ्या, पॉवर क्वेरी मध्ये जाऊन चेक करा एव्हरीथिंग इज ओके, लोड करा अँड देन डेव्हलपिंग स्टार्ट करायची. ठीक आहे, आता इथे जे मी अपलोड केले ते मला दिसत नाही आहेत. ठीक आहे, so this is the process when you able to get data from MySQL database. ही प्रोसेस लक्षात ठेवा की MySQL database असेल तर तुम्हाला कुठल्या वेने त्या डेटाबेसला कनेक्ट करायचे. ठीक आहे, सो मी तुम्हाला काय करतोय, इन्स्टेड ऑफ प्रोव्हाइडिंग दिस डेटाबेस इन MySQL तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. हा जो सेल्सचा डेटा तिथे ठेवलेला आहे तो डेटा फेच करून बघा तुमच्याकडे येतोय का. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला MySQL डेटाबेसला कनेक्ट कसं करायचं हे समजेल. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सेल फाईल देतो, तुम्ही गेट डेटामध्ये एक्सेल किंवा टेक्स्ट CSV सिलेक्ट करून तो डेटा पुल करा आणि डेव्हलपमेंट स्टार्ट करा. ठीक आहे, जमेल ना? समजतंय मी काय सांगतोय? MySQL डेटाबेसला कनेक्ट कसं करायचं हे तुम्हाला मी डेमो दिले आता. असं कन्सिडर करून चला की जी फाईल मी तुम्हाला आता एक्सेलची देते ती फाईल तिथे आहे.
आणि जी मी तुम्हाला एक्सेलची फाईल देतो त्याच्यावर डेव्हलपमेंट करा. ही फाईल तुम्ही सॅम्पलसाठी तुमच्या पॉवर BI मध्ये गेट करा आणि एक त्याच्यावर वाटलं असतं तुम्हाला डॅशबोर्ड बनवायचं असेल तर डॅशबोर्ड बनवा त्याच्यावर. बट मी तुम्हाला जी एक्सेल देतोय ती दिस इज नथिंग बट युअर प्रोजेक्ट. ठीक आहे. तुमचे प्रोजेक्ट आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला जी मी रार फाईल देतो ही रार फाईल तुमच्याकडे डाउनलोड करून घ्या आणि तिला काय करा, एक्सट्रॅक्ट करा. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 फोल्डर दिसतील, लीड असेसमेंट, सेल्स अनालिसिस, सुपरस्टोर. प्रत्येक फोल्डर ओपन केला की तिथे त्याचा डेटा ठेवलेला आहे आणि BRS शीट दिलेली आहे. BRS शीट म्हणजे बिझनेस रिक्वायरमेंट शीट. तुम्हाला हा डेटा अनालाइज करून काय फाइंड आउट करायचे. जसं की लेट्स से मी लीड रिपोर्ट ही असाइनमेंट आहे, लेट्स से ही जरा टिपिकल आहे. लेट्स ओपन सुपरस्टोर. ग्लोबल सुपरस्टोअरला मी जर ओपन केलं इथे तुम्हाला डेटा दिसेल त्याचा. ठीक आहे. इथे किती टेबल आहेत, ऑर्डर, रिटर्न आणि पीपल. 3 टेबल आहेत त्याच्यामध्ये. शीट वेगवेगळे शीट दिलेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही पॉवर BI मध्ये घ्याला तिथे तुम्हाला सेपरेटली दाखवेल तो ऑर्डर, रिटर्न, पीपल असे 3 सेपरेट टेबल दाखवेल. 3 टेबल घ्यायचे, लोड करायचे, अदरवाईज ट्रान्सफॉर्म करायचे, वॉट एव्हर जे काय असेल ते. ठीक आहे. आणि BRS शीट जी आहे, BRS शीट मध्ये डिटेल मध्ये दिलेलं असतं तुम्हाला. जसं फॉर एक्झाम्पल लेट दिस BRS ओपन. ठीक आहे. सो लाईक दिस. सो फर्स्ट क्वेश्चन, गेट द डेटा इन टू द पॉवर क्यूरी एडिटर अँड अप्लाय रिक्वायर्ड ट्रान्सफॉर्मेशन. हे रिक्वायर्ड ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तिथे करायचे. क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 असे क्वेश्चन वाईज इथे डिटेल दिलेलं आहे सगळं. 2 पेजेस क्रिएट करायचे तुम्हाला. टिल कुठपर्यंत, डॅशबोर्ड क्रिएशन पर्यंत आहे. ठीक आहे. ऍप पण क्रिएट करायचे तुम्हाला, वर्कस्पेस क्रिएट करायचे, सगळं जे आपण शिकलोय ते सगळं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. येईल ना करता, येईल का नाही? हा नाही कॉन्फिडन्सली बोला ना, माझा कॉन्फिडन्स लूज झालाय. ठीक आहे. सो BRS शीट पूर्ण सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तरी पण काही अडचण आली तर मला विचारा, पिंग करा. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला कॅलेंडर टेबल डॅक्स थ्रू बनवायचा आहे. कॅलेंडर टेबल इथे जसं आपल्या ऍडव्हेंचर वर्क मध्ये कॅलेंडरचा एक टेबल दिला होता, तसं याच्यामध्ये कॅलेंडरचा टेबल नाहीये, कुठेच नसतो. जास्त 99% नसतो कुठेच. तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. मी ती टेक्स्ट फाईल दिलेली तुम्हाला डॅक्सची, कॅलेंडरची डॅक्स फाईल दिलेली, तिचा यूज करायचा, ती कॉपी करायचं, कॅलेंडर बनवून घ्यायचं. बनवल्यानंतर पहिली स्टेप काय करायची, मंथ नंबर, मंथ नेम आणि मंथ इयर हे 2 कॉलम कशाने सॉर्ट करायचे. मंथ नेम जो आहे तो मंथ नंबरने करायचा, मंथ इयर जे आहे ते मंथ इयर सॉर्टने करायचं. सॉर्टिंग केल्याशिवाय तुम्हाला ते सिक्वेन्स वाईज दिसणार नाही. ठीक आहे. आणि एकदा कॅलेंडर बनवलं की देन मग रिलेशनशिप सुरू करायचे बनवायला. ओके. सो ग्लोबल स्टोअर थोडा इझी आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं टिपिकल ते सेल्स अनालिसिस आहे आणि थोडा एकदम टफ जरा हा लीड असेसमेंट आहे. ह्या 2 केसमध्ये सेल्स अनालिसिस आणि सुपरस्टोर मध्ये जी तुमची BRS आहे, लेट्स से मी सेल्स अनालिसिसची BRS तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यामध्ये पण क्वेश्चन्स आहेत आणि हे जे डेटा सेट आहेत हे डेटा सेट्स
ज्या कंपनी इंटरव्ह्यू घेतात त्या कंपनींनी हे डेटा सेट प्रोव्हाइड केले आहेत. म्हणजे तुम्हाला कधी कधी कंपनी अशी डेटा सेट देते, असे क्वेश्चन देते, तुम्हाला 1 दिवसाचा टाइम दिला जातो आणि नेक्स्ट डेला तुम्हाला हे सबमिट करावं लागतं आणि बेस ऑन त्या सबमिशनवर तुमचा इंटरव्ह्यू होतो की तुम्ही काय केले त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज द वन ऑफ द वे इंटरव्ह्यू आर ऑल्सो टेकन फ्रॉम बिग कंपनीज. ज्या बड्या बड्या कंपनी असतात तिथे असे इंटरव्ह्यू चालतात. नाही तर नॉर्मली कसं इंटरव्ह्यू डायरेक्ट फेस टू फेस किंवा व्हर्च्युअली होतं तुमचा, की त्याच वेळेस तुम्हाला विचारतात. पण असं पण होतं कधी कधी. बीआरएस स्मॉल असते ना, रिक्वायरमेंट्स कमी असतील. हे काय ही बीआरएस असेल, ही कंपनी एवढी रिक्वायरमेंट दिलेली आहे, इतकी दिली म्हणजे 1 डे मध्ये करून द्यायची. 1 डे मध्ये करून द्यायची 24 तासात. ठीक आहे. बीआरएस प्रॉपरली अंडरस्टँड करा. इथे क्वेश्चन मध्ये काय म्हणायचे त्यांना ते अंडरस्टँड करून घ्या, तर ते इझी होईल तुम्हाला समजणं. ओके. आणि जी लास्टची बीआरएस आहे लीड असेसमेंटची, त्याच्यामध्ये तुम्हालाच बनवायला सांगितले त्यांनी. डेटा स्वतःच अंडरस्टँड करायचा आणि मग तुम्हाला जे अंडरस्टँड होते त्यानुसार रिपोर्ट बनवायचा. कधी कधी कंपनी तसं सांगते की तुमची ती अनालायझिंग पॉवर बघते की तुम्ही डेटाला किती अंडरस्टँड करता आणि तुम्हाला काय समजले ती तुम्ही कसं इंटरप्रेट करता. इथे फक्त तुम्हाला डेफिनेशन दिल्यात त्यांनी की सेल्स ओनरचा कॉलम काय डिफाईन करतोय काय, आणि शेवटी काय दिले, प्रेझेंट अ समरी रिपोर्ट फ्रॉम द डेटा विथ ऍक्शनेबल इनसाइट. ठीक आहे. तर ही जी रार फाईल आहे, ही रार फाईल मी तुम्हाला शेअर करतोय. आता माझ्याकडे याचे रिपोर्ट्स पण आहेत, पण मी तुम्हाला ते दाखवणार नाहीये. ठीक आहे. सोल्युशन आहे माझ्याकडे, पण मी तुम्हाला दाखवणार नाही. काय एकदा दाखवू? स्किप करून लगेच. चला एक सुपर सोर्स आहे, नको दाखवू? ओके ठीक आहे. बट हे जे रिपोर्ट्स आहेत हे बनवा नक्की. तुम्हाला जर पॉवर बीआय मध्ये काही करायचं असेल आणि इंटरव्ह्यू क्रॅक करायचे असतील तर तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे. त्याला नो शॉर्टकट. प्रॅक्टिसला शॉर्टकट नाही. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. इतकं तुम्ही शिकला इथे. आता तुम्हाला जसं जसं एक एक तुमचे टॉपिक कव्हर होत जातील तसं जसं क्लास एंडिंगला जाईल, मग तुम्हाला थोडं टेन्शन यायला सुरुवात होईल. बरोबर. आता क्लास संपत चाललाय, इंटरव्ह्यू सुरू होतील. सो स्टडी जो आहे सायमल्टेनियसली ठेवा. लास्ट साठी ठेवू नका की मी नंतर करेल सगळं. नाही, तसं होत नाही. नंतर काय काय करणार तुम्ही? पायथन करणार, एक्सेल करणार, पॉवर बीआय करणार, एसक्यूएल करणार, काय करणार ना, भरपूर सारे असतात. सो डेली 1-1 तास द्या सगळ्या गोष्टीला, सगळं होऊन जाईल व्यवस्थित. कारण मग इंटरव्ह्यूच्या आधी खूप बॉदरेशन येतं, काय वाचू काय नाही असं होतं. एसक्यूएल बघू की पॉवर बीआय बघू, एक्सेल बघू का पायथन बघू, नाही तर सगळं मिक्स होऊन जातं. मग परत एसक्यूएल ची क्वेरी पॉवर बीआय मध्ये येते थोडे, कारण फंक्शन थोडे सेम आहे. तिकडे पण डेट डिफाय, इकडे पण डेट डिफाय, तिकडे पण डेट ऍड आहे वाटतं, इकडे पण डेट ऍड आहे. फंक्शनॅलिटी सेम आहे, म्हणजे मिनिंग सेम आहे, बट क्वेरी वे ऑफ रिटर्न इज डिफरंट आहे. सेम मी तुम्हाला जी जॉईन सांगितलं तीच कन्सेप्ट आहे. सेम. आता जर तुमचं एसक्यूएल आधी झालं असतं तर मला एवढं एक्सप्लेन करायची गरज नव्हती. मी तुम्हाला डायरेक्टली जॉईन सांगितलं, जॉईन लेफ्ट जॉईन काय, राईट जॉईन काय, हे तुम्हाला माहित असतं आधीच. आता ज्यावेळेस तुमचं एसक्यूएल होईल त्यावेळेस तुम्हाला ती कन्सेप्ट माहिती आहे आता ऑलरेडी. त्यावेळेस तुम्हाला ती अंडरस्टँड करणं आणि क्युरी लिहिणं सोपं जाईल. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे?
नो सर. प्रॅक्टिस करा. ठीक आहे. काही अडचण आली, कुठली कन्सेप्ट कुठे समजत नसेल तरी मला बिंदास मेसेज करा, पिंग करा. कुठली कन्सेप्ट तुम्हाला समजत नसेल, स्टडी करताय पण समजत नाहीये हे कसं येतंय, तर मला पिंग करा. समजत नसेल व्हॉट्सअप करा. ठीक आहे. माझ्या अवेलेबिलिटीवर मी त्यावेळेस अवेलेबल असेल तर मी लगेच रिवर्ट करेल. शक्यतो मी लगेच रिवर्ट करतो, पण नसेल अवेलेबल त्यावेळेस तर थोडा लेट होईल, पण रिवर्ट येईल तुम्हाला नक्की. असेल ना त्यावेळेस, पण त्यांना टाइम आहे ना सुरू व्हायला. We couldn't authenticate with the credentials that were placed. इथे नाही टाकायचं. इथे ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट काही अडचण असेल तर पिंग करा मला. ओके. पण प्रोजेक्टचं जे वर्क आहे ते वर्क स्टार्ट करा. प्रोजेक्ट सबमिशन केल्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यूला अलाउ केलं जाणार नाही. ठीक आहे. सगळ्यांना सांगतोय मी, प्रोजेक्ट सबमिशन केल्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यूला अलाउ केलं जाणार नाही. सो प्रोजेक्ट सबमिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मला आज टाइमलाईन द्या. तुम्हाला प्रोजेक्ट हे 3 प्रोजेक्ट तुम्हाला दिलेत, कुठला पण एक प्रोजेक्ट सबमिट करा. बाकीचे 2 तुमच्या स्टडीसाठी यूज करा. एक केल्याशिवाय प्लेसमेंटला पुढे जाता येणार नाही तुम्हाला. आणि तो प्रोजेक्ट जो तुम्ही कराल तो तुम्हाला प्रेझेंट करायचा, म्हणजे स्क्रीन शेअर करायची आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय काय केले ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं, जेणेकरून त्या प्रोजेक्टच्या बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलण्यास मदत होईल. तुम्ही स्वतः प्रिपेअर केलं ते काय बोलायचे काय नाही, स्वतः बनवलंय ते तुम्ही सांगू शकता. रेडीमेड मटेरियल उचललेलं ते लक्षात राहत नाही. ठीक आहे. सो एक टाइमलाईन द्या मला. 1 आठवडा किती दिवस लागतील तुम्हाला बनवायला? 3 प्रोजेक्ट आहेत ना, त्याच्यापैकी एक निवडा कुठला तरी आणि बनवा. सुपर वाला तुम्हाला एकच द्यायला बनवतो मी, लीड वाला पण. 3 ऑप्शन दिले ना. ठीक आहे. कुठला पण बनवा, पण एक्सप्लेन करताना व्यवस्थित बनवा. नाही तर असं नका करू की एकाच बॅच मध्ये तुम्ही एकाच टाइमला सगळे इंटरव्ह्यू सगळ्यांच हेच सेम. ठीक आहे. ऍक्च्युली सेल्स अनालिसिस म्हणता येईल की नाही त्याला. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेल ते. पण आता तुमच्यापैकी किती लोक एक्सपिरियन्स शो करणार आहेत? किती वर्षाचा? 2 years. एक फ्रेशरला ऍडव्हेंचर वर्क फाईन आहे. जे आपण आतापर्यंत शिकलो दॅट इज एनफ. ते प्रॉपरली करा. इंटरव्ह्यू मध्ये त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. काही म्हणजे काहीच येणार नाही. प्रॅक्टिस चालू ठेवा. पण ऍज अ फ्रेशर जर देत असाल, आपण जेवढं घेतलंय त्याच्या बाहेरचं एक क्वेश्चन पण येणार नाही. ठीक आहे. एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला मी का सांगतोय, कारण एक्सपिरियन्स म्हणजे ते आता कंपनीमध्ये तुम्ही काम केले ना, सो ते जे चॅलेंजेस येणं किंवा ऍक्च्युली कामामध्ये जे प्रॉब्लेम येणं ते त्यांनाच माहिती असतं आणि प्रत्येकाचे ते वेगवेगळे असतात. सो एक्सपिरियन्स कॅन्डिडेटनी जे प्रिपरेशन करताय तुम्ही ते थोडंसं व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट, प्रोजेक्टचं एक्सप्लेनेशन पॉईंट टू पॉईंट, काय करताय ते सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला एक क्वेश्चन हमखास विचारला जातो की व्हॉट चॅलेंजेस यू फेस. चॅलेंजेस पण तुम्हाला सांगावे लागतात की तुम्ही रिपोर्ट बनवताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले. असं तर कोणीच माणूस नसतो की ज्याला चॅलेंजेस येत नाही. सगळेच जण कुठे ना कुठे अडकतात ना. सो ते तुम्ही कुठे अडकला होता ते तुम्हाला त्यांना सांगावं लागतं. सो हे चॅलेंजेस जे आहेत हे चॅलेंजेस सुद्धा प्रिपेअर करून ठेवा. जास्त चॅलेंजेस नाही, 2 चॅलेंजेस प्रिपेअर करून ठेवायचे प्रॉपरली. युट्यूबला, गुगलला भरपूर सारे चॅलेंजेस भेटतात. कुठले तरी 2 चॅलेंजेस उचलायचे, प्रिपेअर करायचे चांगले व्यवस्थित. ठीक आहे. त्याचे डॅक्स वगैरे काय काय नाही, आणि ते बरोबर एक्सप्लेन करून सांगायचं की हा मी याला हे चॅलेंजेस. पण स्टोरी प्रॉपरली पाहिजे. जी स्टोरी आपण सांगतो इंटरव्ह्यू मध्ये ती स्टोरी असं वाटलं पाहिजे, ती फ्लो मध्ये वाटली पाहिजे, ती ब्रेक नाही झाली पाहिजे कुठे. जिथं तुमचा कॉन्फिडन्स लेवल लूज झाला तिथं इंटरव्ह्यूअरने तुम्हाला लगेच पकडलं. ठीक आहे. सो एक्सपिरियन्स दाखवताय, सो एक्सपिरियन्स जस्टिफाय पण करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे.
2 इयर्सचा एक्सपिरियन्स असा काही बिग एक्सपिरियन्स नाही, तो फ्रेशर प्रमाणेच कन्सिडर केला जातो, असं जास्त काही नाहीये. बट तरी पण तुम्ही तुमच्या साईडनी 110% द्या. ठीक आहे, इंटरव्ह्यूचा रिझल्ट काही असू द्या, तुमच्या साईडनी हमेशा 110% तुम्ही द्या. हमेशा एक्स्ट्रा काहीतरी तुमच्याजवळ ठेवा, जेणेकरून इंटरव्ह्यूला पॉईंट ठेवायला जागा नाही राहिली पाहिजे कुठे. आणि असं नसतं की 100% तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आलंच पाहिजे. 70-80%चा रेशो असतोच की तुम्हाला कन्सिडर करून चालेल की 70-80% येईल, 20% नाही येणार. ठीक आहे, कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच माहिती असतात असं नसतं. जो इंटरव्ह्यू घेतोय तो पण एक्सपिरियन्स पर्सन आहे, तो पण कुठून तरी शिकलेला असतो किंवा त्याने वेगळे सिनारिओ फेस केलेले असतात. सो त्याच्या बेसिसवर तो विचारत असतो. ठीक आहे, त्याचे चॅलेंजेस वेगळे असतील. बिग पॉइंट तर असतोच. दॅट्स वाय सगळेच जण कोणी परफेक्ट नसतं. ओके, पण तरी पण जेवढे क्वेश्चन्स आपल्याला येतील, क्वेश्चन आपल्या हातातला असेल, त्याला म्हणतो ना आपण की आपल्या याच्यात पकड आहे, क्वेश्चन आपल्याला माहिती आहे, त्याचा आन्सर ब्रीफ मध्ये देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जेवढे आन्सरला तुम्ही ब्रीफ मध्ये द्याल तेवढा इंटरव्ह्यूचा टाइम कमी होईल, तेवढे क्वेश्चन्स कमी येतील. ओके, ठीक आहे, तरी टाइम आहे इंटरव्ह्यू द्यायला. ठीक आहे, then भेटूयात आपण मग. आता कधी भेट होती आपली? प्रोजेक्टच्या टायमाला, प्रेझेंटेशनला. ठीक आहे, त्याच्या आधी तुमचे एखाद 2 मॉक घेईन वाटलं असतं मी, मॉक इंटरव्ह्यू. क्वेश्चन आन्सर सेशन पण घ्यायचं म्हणजे क्वेश्चन आन्सर शीट ना, माझ्याकडे काही लिंक्स आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत भरपूर सारे. लेट मी शेअर विथ यू दिस ऑल्सो. ठीक आहे, ही फाईलच देतो मी तुम्हाला. त्या लिंक्सवर जा आणि एक एक लिंक ओपन करून बघा. तिथे पार्टिशन वाईज पण लिहिलेलं आहे की एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला कसे क्वेश्चन्स येतील, बिगिनर्स लेवलला कसे क्वेश्चन येतील, असं तिथे पार्टिशन पण आहे. सो ते तुम्हाला समजेल तिथे, जेणेकरून एक गो थ्रू करा, जेणेकरून लक्षात येईल तुमच्या की इंटरव्ह्यूचे क्वेश्चनची रेंज कशी असते, काय काय विचारतात. ठीक आहे, जर मी एखादी लिंक जर ओपन करून दाखवायची म्हटलं, ओपन वन लिंक. फर्स्ट लिंक. ठीक आहे, सो इथपासून सुरुवात आहे. व्हॉट इज BI, पॉवर BI, वाय वी यूज, असे भरपूर क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन विथ आन्सर. मॅक्स आणि मॅक्स ई, जसं जसं एक्स आपण लावतो ना, इटरेटर फंक्शन असतं एक्स, समचं सम एक्स आहे, मॅक्सचं मॅक्स एक्स आहे, तसं एक फंक्शन असतं एचं, जसं काउंट काउंट ए, मॅक्स मॅक्स ए. तर ते फंक्शन काय करतं, लेट्स से आता तुम्ही एखादी गोष्ट काउंट करताय, जर एखादा कॉलम असेल आणि त्या कॉलमचं जर जे डेटा टाईप आहे तो ट्रू फॉल्स आहे किंवा बुलियन आहे 1010च्या फॉर्ममध्ये, तर तो कॉलमचं काउंट तुम्हाला घेता येत नाही. काउंट फंक्शनने त्या कॉलमचं काउंट घेता येत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काउंट ए यूज करावं लागतं टू काउंट द बुलियन ऑर ट्रू फॉल्स कॉलम ऑल्सो.
हा ते डिफरन्स असतो काउंट आणि काउंट ए मध्ये. बाकी फंक्शन सेम असतं. जसं काउंट काउंट करतं तसं ते काउंट ए पण काउंटच करतं. पण बुलियन जर डेटा टाईप असेल, ट्रू फॉल्स असेल, तर त्याला सुद्धा ते इग्नोर करत नाही, ते त्याला पण काउंट करतं. ठीक आहे, गो थ्रू करा. काही समजलं नाही तर विचारा मला की हे समजलं नाही, ते समजलं नाही, विल डिस्कस. ओके. आणि यूट्यूबला किंवा गुगलला इतक्या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्हाला विचारायची पण गरज पडणार नाही. तुम्ही इवन ती पर्टिक्युलर टर्म जरी सर्च जरी केली की दिस व्हॉट इज दिस, त्याच्यावर यूट्यूबला पूर्ण एक्सप्लेनेटरी व्हिडिओज आहेत, ते बघा. तरी पण नाही समजलं ते विचारा मला. प्रॅक्टिस ट्राय करा. ठीक आहे. ओके, ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट, ऑल द बेस्ट Yes. फ्रॉम माय साइड, ऑल ऑफ यू. थँक्यू. लवकरात लवकर 20-25 लाखाचं पॅकेज मिळवा आणि मला पार्टी द्या. ठीक आहे. त्याला पॅकेज भेटलं तो सापडतो का बघितलं. अपॉइंटमेंट घ्या सर, घेतो आहे मीटिंग मध्ये सर. ठीक आहे, चलो बाय बाय.